हाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मला थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून छान अशी तयार झाली आणि खाली गेल्यानंतर कळलं की माझी गाडी घरीच नाहीये. तर 2 चाव्या आहे माझ्या एक्टिवाच्या. एक त्यांच्याकडे असते आणि एक माझ्याकडे असते. आणि जेव्हा ते दुपारी आले ना घरी तर तेव्हा त्यांनी माझी गाडी घेऊन गेले आणि मला माहितीच नव्हतं. मला वाटलं माझी गाडी खालीच असेल, कारण त्यांनी त्यांची गाडी नेलेली होती सकाळी आणि नंतर त्यांना काहीतरी काम होतं म्हणून त्यांनी माझी नेली. तर ते मला खाली गेल्यानंतर कळलं, की माझं थोडं काम होतं, सामान न्यायचं होतं म्हणून मी Activa घेऊन गेलो. तर असं झालं आणि माझा खरं सांगू खूप मोठा पचका होऊन गेला, कारण छान तयार झाली होती. म्हटलं चला आता खाली आलेलो आणि तयार पण झालेलं आहे, तर थोडीशी वॉकिंग करून येऊयात. मग थोडी वॉकिंग केली आणि त्यानंतर आहे ना, येताना हिरवी मिरची संपली होती आणि तिथे फ्रेश अशी शेवगा सुद्धा होती. तर मग शेवगा आणि मिरची घेऊन आली. उद्याच्या भाजीचं काम होऊन जाईल आणि मिरची मी तशीच ठेवत होती, पण त्याच्यामध्ये ना थोडेसे पानं वगैरे होते आणि जर ते तसंच ठेवलं ना, तर लवकर मिरची खराब होऊन जाते, सडायला लागते. त्यामुळे मग पुन्हा ते ओतलं आणि व्यवस्थित निसून आणि पुन्हा त्या मिरची बॉक्समध्ये भरून ठेवली आणि हे जे काही स्टोरेज कंटेनर आहे ना, तर जर तुम्ही नवीन असाल म्हणजे आज पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघत असाल, तर हे जे काही स्टोरेज कंटेनर आहे, तर ते मी Mishoवरनं बाय केलेले आहे. आरुषला भूक लागली होती आणि सकाळची थोडी भाजी-पोळी सुद्धा होती. त्याला म्हटलं, "थोडीशी अर्धी पोळी खा आणि स्वयंपाक झाला की लगेच जेवण कर." पण ऐकतच नव्हता. मला मॅगीच खायची आहे. म्हणून मग त्याच्यासाठी मॅगी बनवली आणि आज मी बनवणार आहे दाल बाटी. तर दाल बाटीसाठी मी इथे आपलं गव्हाचं पीठ जे आहे ते चाळून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये छान असा रवा टाकला, मीठ टाकलं. मीठ थोडंसं जास्त म्हणजे जेवढं आपण पोळीला टाकतो तसं नाही, तर थोडंसं जास्तच मीठ टाकायचं. ओवा असा छान हातावर क्रश करून टाकला. त्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं हिंग सुद्धा टाकणार आहे नॉर्मल आणि थोडेसे जिरे पण मग ते छान लागतं दाताखाली आल्यानंतर आणि थोडंसं आहे ना मी जे काही पांढरे तीळ आहेत ना ते सुद्धा ॲड केलेले आहे आणि आता हे छान जे काही आहे पीठ तर ते मी मळून घेते. आणि हे मळायला घेतलं आणि नंतर मला आठवलं, अरे आपण गरम तेल टाकलंच नाही, ज्याला आपण मोहन म्हणतो. तर मग ते पण टाकून घेतलं नंतर आणि मग आता ह्या छान गोळा मी तयार करून घेते आणि एका बाजूला मॅगी सुद्धा झालेली होती आणि पण हात खराब होता म्हणून म्हटलं थोडा वेळ थांबूयात आणि जेव्हा माझं पीठ मळून होईल तेव्हाच ती मॅगी मॅगी जी आहे तर ती त्याला देऊयात. तर मग आता इथे माझं पीठ मळून झालं आणि त्याला मॅगी सुद्धा दिली. मॅगी खूप गरम होती. त्याला म्हटलं, "तूच घेऊन जा." पण तो म्हणे, "मम्मा खूप गरम आहे." तर मग मी त्याला ती हॉलमध्ये नेऊन दिली, छान फॅन लावून दिला आणि आता तो खात बसेल आणि आता मॅगी खाल्ल्यानंतर त्याला काही एवढी भूक राहणार नाही. त्याला इतकं फोर्स केला, की "नको खाऊ आत्ता, नको खाऊ." पण ऐकलंच नाही त्यानी. पीठ भिजेपर्यंत म्हटलं डाळ शिजत टाकून देऊयात आणि जेव्हा पण मी वरण बनवते, तर मुगाची डाळ जी असते ती जास्त घेते आणि तुरीची डाळ असते ना, ती नॉर्मल थोडीशी घेत असते. मिक्स डाळीचंच मी वरण बनवते. पण लास्ट टाईम काय झालं, माझ्याकडनं ना मुगाची डाळ जरा घरातही कमी होती, तर तुरीची डाळ मी जास्त टाकली आणि मुगाची थोडी कमी टाकली. त्या दिवशी अजिबात कुणालाच वरण आवडलं नाही आणि मी सांगितलं नाही, की तुरीच्या डाळीचं वरण आहे म्हटलं. आता सांगितलं तर उगाच खाणार नाही कुणी. म्हणून मग मी ते कोणाला सांगितलंच नाही. पण त्या दिवशीचं वरण अक्षरशः फक्त मी खाल्लं आणि मला स्वतःला सुद्धा आवडलं नाही. थोडं-थोडं लावून-लावून थोडंसं खाल्लं. कारण नेहमी मी मुगाच्या डाळीचंच म्हणजे शक्यतो मुगाची डाळ जास्त असते. त्यामुळे ते मुगाच्या डाळीचंच वरण होऊन जातं आणि सगळ्यांना आवडतं. लास्ट टाईमचं जे वरण होतं ना, अक्षरशः मला थोडंफार फेकूनच द्यावं लागलं ते. कारण मला स्वतःलाच आवडलं नव्हतं, तेव्हा बाकीच्यांना काय आवडणार? तर चला असो. डाळीचा कुकर मी लावून दिला आणि त्यानंतर म्हटलं चला अप्पेंचं भिजत घालूयात आणि जेव्हा अप्पे बनवते तर मिक्स डाळींचंच बनवत असते. तर त्याच्यासाठी मी इथे मुगाची डाळ, थोडीशी तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि मसुराची डाळ घेतली आणि तांदूळ घेतले. तर एका वाटीचं माप करून घेतलं आणि त्याच मापाने मी इथे सगळ्या डाळी घेतल्या आणि जे काही तांदूळ होते ना, तर त्या वाटीचे डबल तांदूळ घेतले. आणि इथे मी ना विचार करत होती, की इडलीसाठी पण डाळ, तांदूळ भिजत घालूयात की काय? पण परत म्हटलं नको, आप्पेच आता पोटभर खाऊयात. 1-2 दिवसाचा ब्रेक घेऊ आणि त्यानंतर इडलीचं भिजत घालू. मग इडली, डोसे दोन्ही होऊन जातात. आणि आता मुलांना सुट्ट्याच लागलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना फक्त भाजी अजिबात खायची इच्छा नसते. कधी काय खाऊशी वाटेल ते सांगता येत नाही. मग त्यापेक्षा आपणच आधीच त्याची तयारी करून ठेवली तर बरं पडतं. नाहीतर मग विकतचं पीठ आणावं लागतं आणि बनवून द्यावं लागतं. त्यामुळे मी आधीच हे सगळं भिजत घातलं
आणि हे जे काही डाळ, तांदूळ वगैरे होतं ना, ते सगळं मी स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि मला वाटलं हे पातेलं मोठं होईल, पण ते खरं सांगू छोटंच होऊन गेलं. मग पुन्हा दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकून घेतलं त्या सगळ्या डाळ आणि ते आणि मग पुन्हा त्या मोठ्या पातेल्यात सगळं धुवून आणि व्यवस्थित पाणी टाकून ठेवलं. आता हे रात्रभर तसंच ठेवली. सकाळी उठलं, की नंतर मिक्सरमधनं छान बारीक करेल. परत 5-6 तासांसाठी ठेवेल आणि जर म्हटले तर मग उद्या संध्याकाळच्या वेळेला छान अप्पे राहतील. आणि माझं जे काही इडलीचं भांडं आहे ना, त्यामध्ये बाटी असू दे, त्यानंतर कोथिंबीर वडी, आळू वडी, ढोकळा तर ह्या सगळ्या गोष्टी छान होतात. त्यामुळे मग ते भांडं ना मी शक्यतो वरतीच ठेवून देत असते. कारण ते भांडं पण मोठं आहे आणि त्याच्यामध्ये प्लेट्स वगैरे तर ते खूप जागा लागते त्याला आणि ट्रॉली म्हटलं ना, तर एवढे काही मावत नाही. त्यामुळे मी शक्यतो त्याला वरतीच ठेवते. त्याची जागाच ती केलेली मी. आणि ही जी काही भांडं आहे ना, तर हे कढईसारखं पण आहे बरं का. कढई म्हणून यूज सुद्धा करू शकतो आपण ते. पण मी काही यूज करत नाही कारण भरपूर कढया वगैरे आहेत आणि गर्दी नकोच. जेव्हा लागलं तेव्हा काढता येतं आणि काम झालं की वरती लगेच ठेवून देत असते. तर मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि बारीक गॅसवर ते चालू करून दिला. तोपर्यंत आता पटपट मी बाटी बनवून घेते. अर्ध्या ज्या काही बाट्या आहेत ना, तर मी त्या पोळी लाटून आणि म्हणजे लेयरमध्ये येतील त्यासाठी मग पोळी लाटून तशा बनवणार आणि अर्ध्या बाटी ज्या आहे ना, तर ते डायरेक्ट गोलच तसाच्या तसा ठेवणार आणि शक्यतो मला असं वाटतं ना, इडलीचं जे काही भांडं आहे ना गोल-गोल, त्याच्यामध्ये पण कदाचित होऊ शकतात बरं का ह्या बाटी. पण नको रिस्कच नको कोणत्या कामाची. उगाच काम वाढवापेक्षा आहे ना, आपलं जसं आपण नेहमी रेग्युलर काम करतो तसं केलेलंच बरं. आणि आज मी ना मुलांचा स्टडी टेबल क्लीन केला बरं का. सगळे जे काही नोटबुक्स वगैरे ज्या काही त्यांचं स्टेशनरी मटेरियल होतं व्यवस्थित आवरलं. तर तो व्हिडिओ मी कालच तुमच्यावर शेअर केलेला आहे. बघितला नसेल तर नक्की बघा. तर तेव्हा आहे ना असा मिक्स झालेला क्ले मला सापडला आणि म्हटलं चला श्लोक तरी खेळेल आणि नंतर फेकून देता येईल. उगाच काय फेकून द्यायचा. तर मग श्लोकला मी दुपारी ना ते बनवून दाखवलं, की असे शेप्स बनवायचे किंवा असं काहीतरी असे उंदीर वगैरे असे तसं मी त्याला बनवून दाखवलं. तर तो पण तसंच काही ना काही बनवत होता. चॉकलेट्स बनवत होता, आईस्क्रीम बनवत होता आणि तुम्हाला सुद्धा दाखवत होता. तर त्याचं चाललं होतं, "मम्मा मी पण दाखवू का?" म्हटलं, "दाखव." आणि भरपूर ठिकाणी मी त्याला स्किप केलं, पण तरी तो येऊन दाखवतच होता. नवनवीन ज्या काही वस्तू बनवत होता, तर ते दाखवत होता. तर त्याला पण आनंद वाटत असतो. जेव्हा मी व्हिडिओ बनवते ना, तर तेव्हा त्याला पण वाटतं, की मी यावं कंटिन्यू व्हिडिओमध्ये. तर भरपूर वेळा घेते, भरपूर वेळा मी त्याला स्किप सुद्धा करते. तर चला त्याचे काही माझ्या बाटी वगैरे होत्या त्या छान तयार झाल्या आणि आता त्या शिजेपर्यंत आहे ना म्हटलं वरणाला फोडणी देऊन घेऊयात आणि वरण आपलं नॉर्मल जसं आपण हिरवी मिरची वगैरे टाकून बनवतो तर तसंच मी बनवणार आहे. तर त्याच्यासाठीच तेल टाकलं, जिरं, मोहरी, मिरची टाकून घेतली आणि ही जी काही डाळ शिजवली ना ते ती मी त्यामध्ये ॲड करणार आहे आणि नंतर मी तडका सुद्धा मारणार आहे. डाळीला इथे फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर जी काही सगळी भांडी होती ना स्वयंपाकाची ती सगळी घासायला घेतली. एकदमच सगळे गोळा केले आणि एकदाच घासायला काढले. कारण मग एक-एक भांडं घ्यायचं तर त्यापेक्षा एकदम गोळा करून आणि एकदाच घासलेली कधी बरी. आणि जी काही स्वयंपाकाची भांडी असतात ना ती स्वयंपाक झाल्या-झाल्या घासलेलीच बरी. नाहीतर मग जेवणाची भांडी, स्वयंपाकाची भांडी आणि खूप कंटाळा येतो. एकदा जर जेवण झालं आणि त्यानंतर भांडे घासण्यासाठी ना कंटाळाच येतो. तर हे पण मी नेहमीच तुमच्यावर शेअर करत असते. आणि इथे मी आरुषला आहे ना, एक घसणी आणायला लावली, जी काही तारेची. तर जी काही तारेची घसणी होती ना, तर ती माझी जरा खराब झाली आणि इतकी छोटूशी होऊन गेली होती. मग म्हटलं, "जा पटकन आणि एक तारेची घसणी घेऊन ये." दुकान खालीच आहे, त्यामुळे मी त्याला पाठवलं आणि आता 1-2 महिन्यापासून आहे ना, त्याला जर काही आणायला लावलं ना, तर तो आणत असतो आणि इतक्या रात्री तर कधी पाठवत नाही. पण आज मी पहिल्यांदाच पाठवलं संध्याकाळच्या वेळेला, पण काही इतकी भीती नाहीये. त्यामुळे मी पाठवलं. जर दुसऱ्या म्हणजे थोडंसं रस्ता वगैरे क्रॉस करून वगैरे थोडंसं लांब जर असतं ना दुकान, तर पाठवलंच नसतं. पण खालच्या खाली जायचं आहे, तर त्यामुळे मी त्याला पाठवून दिलं आणि तो येईपर्यंत मी इथे भांडे वगैरे घासून घेतले आणि जे काही भांडे आहेत, तर ते धुवून वगैरे व्यवस्थित ठेवले आणि जेव्हा भांडे घासून वगैरे होतात, तर मी शक्यतो बाल्कनीमध्येच ठेवते, कारण पटकन सुकून जातात. भांडेच काय फरशीसुद्धा आहे ना, आपण फरशी जेव्हा पुसतो ना, तर पुढे पुसत चालतो, मागे लगेच सुकून जाते ती. तर एवढी उष्णता आहे बाहेर, पण ते आपल्याला जाणवत नाही. तर भांडे जेव्हा मी घासते ना, सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही घासले तरी मी ते म्हणजे ड्राय होण्यासाठी बाल्कनीमध्येच ठेवत असते. तर इथे मी ना वरणाला तडका मारून घेतला. तर पॅनमध्ये इथे तेल घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, लाल तिखट, तडका मिरची जी आहे ती आणि त्यानंतर थोडीशी ना टोमॅटो सुद्धा टाकून घेतलं आणि वरणाला तडका मारून घेतला.
आणि हे असं माझ्यासारखं कोण-कोण करतं बरं? आता ह्या पॅनमध्ये ना थोडंसं तेल आणि थोडंसं जिरं वगैरे होतं बरं का. तर मग त्यामध्ये थोडीशी डाळ टाकली आणि त्यामध्ये ते ॲड करून घेतलं. तेलाची जी काही पिशवी असते ना, त्यामध्ये सुद्धा पीठ टाकून आणि त्यामध्ये पीठ मळून घ्यायचं. त्यानंतर तुपाचं भांडं जर असलं, सगळं तूप संपलं, तर त्यामध्ये थोडीशी भाजी वगैरे गरमागरम टाकायची आणि त्यामध्ये ते मिक्स करून भाजीमध्ये ॲड करायचं. तर असं कोण-कोण करतं नक्की मला कमेंट करून सांगा. मी तर नेहमी करते आणि तेच मी तुमच्यावर शेअर केलं. करते तर मग शेअर करायला काय हरकत आहे. तर चला इथे अशा बाटी माझ्या रेडी आहेत. खूप गरम होत्या, हळू त्या कट करून घेतल्या आणि बघा ज्या लेयरमध्ये म्हणजे पोळी लाटून ज्या मी बाटी बनवल्या ना, तर त्या अशा छान लेयर पडलेल्या आहेत त्यांना आणि जे डायरेक्ट गोल गोळाच ठेवून दिला ना, तर ते तशाच दिसत होत्या. तर मला बघायचं होतं, की कशा दिसतात वगैरे म्हणून मग मी त्या दोन्ही प्रकारच्या बनवल्या. तर इथे आता ह्या सगळ्या बाटी मी तळून घेते आणि खूप छान वाटतं जेव्हा असं काहीतरी स्पेशल आपण बनवतो आणि ते छान होतं आणि चुकत नाही मेन म्हणजे. तर तेव्हा भारीच वाटतं आणि त्यातल्या त्यात सगळ्यांनी खाल्ल्यावर म्हटलं पण पाहिजे, की हो खरंच छान झालं होतं. तर आज आहे ना मी खूप दिवसांनी ह्या ट्राय केलेल्या. जेव्हा आम्ही राजस्थानला फिरायला गेलो ना डिसेंबरमध्ये तेव्हा बाटी खाल्ली होती. त्यानंतर अजून मी बाटी खाल्लीच नव्हती. तर आज आहे ना बाटी थोडी मी जास्तच बनवली बरं का. म्हणजे मला उद्या पण खाता येईल. त्यामुळे थोड्या बाट्या जास्तच बनवल्या आणि थोडीशी डाळ सुद्धा जास्त बनवलेली. तर खूप दिवसांनी आज बाटी खाणार आहे मी. तर म्हणजे आम्ही सगळेच जण. तर चला ते सगळं माझं किचन जे आहे तर ते सगळं आवरून झालेलं आहे आणि त्यानंतर म्हटलं चला ह्या ज्या काही कपड्यांच्या घड्या आहे ना त्या करून घेऊयात आणि बघा किती कपडे साचलेले होते आणि हे आले की गोलू आहे ना लगेच लपून बसतो आणि त्याची लपायची जागा हीच आहे. कारण इथे ना तो इतका असा बारीक आहे ना तर लपून म्हणजे कुठे लपलेला ना तर दिसत सुद्धा नाही. तर आज आहे ना त्याच्याच पप्पांनी त्याला भॉ केलं. तर तो इकडनंच बघत होता, की पप्पा इकडनं येतील, पण पप्पा पण शहाणे. पप्पा कॉटवरून जाऊन त्याला भॉ केला. तर हे पण तुमच्या घरात होतच असेल. आमच्या घरात दररोज होतं. पप्पा येण्याचा आनंद इतका असतो मुलांना, की बस रे बस. दिवसभर आपण कितीही सांभाळलं, पण त्यांना जर विचारलं ना, "तुला कोण आवडतं?" तर त्यांना फक्त पप्पा आवडतात. मम्मा नाही. मम्मा सेकंड. आधी पप्पाच आवडणार. तर चला मग आता जेवण करायचं होतं म्हणून हा जो काही गालिचा आहे ना, तो उचलून घेऊयात. तर तो पण गोल-गोल करून घेतला आणि गोलच करायचा बरं का, म्हणजे त्याला असं खराब होत नाही लवकर म्हणून. तर मग तो गोल करून घेतला, दरवाजा उघडून घेतला आणि त्यानंतर मग आता इथे ना जेवण मी वाढून घेते. पहिल्यांदा एक प्लेट बनवून घेते, जेणेकरून मला तुम्हाला दाखवता येईल आणि त्यानंतर आम्हाला सगळ्यांना जे काही वरण दाल बाटी आहे, त्यावर ताव मारता येईल. तर ही जी काही प्लेट आहे, ती मी बनवून घेतली आणि बघा असा आजचा आमचा हा मेनू आहे. दाल बाटी, भात वगैरे काही बनवला नाही आणि त्याबरोबर तोंडी लावायला पापड. तर आता हे सगळं आम्ही हॉलमध्ये नेणार, छान पोटभर जेवण करणार, छान एखादा मूव्ही लावून द्यायचा आणि जेवण करायचं. तर असाच आमचं दररोजचं ठरलेलं आहे. मध्ये-मध्ये आम्ही ना डायनिंग टेबलवर बसायचो, पण टीव्हीमुळे ना जरा कमी जेवण जायचं असं आम्हाला वाटलं आणि पुन्हा मग हॉलमध्ये येऊनच जेवण करायला लागलो. तर जेवण झालं. त्यानंतर दुसरं काम असतं ते म्हणजे जे काही खरकटं वगैरे आहे ते छान झाडून घ्यायचं. त्यानंतर तेवढा जो काही भाग आहे तर तेवढाच पुसून घेत असते. सगळी रूम वगैरे मी पुसून घेत नाही. फक्त जिथं जेवण झालं, जिथं खरकटं वगैरे पडलेलं आहे, तेवढंच मी जे काय आहे ते पुसून घेते. त्यानंतर बघितलं तर कॅलेंडरच्या आज 1 तारीख होती. महाराष्ट्र दिन होता आणि पूर्ण दिवस संपल्यानंतर आज कॅलेंडरचा जो काही महिना आहे तो चेंज करून घेतला. तुम्ही पण जर चेंज नसेल केला तर नक्की चेंज करून घ्या. तर चला असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. जरा मोठा झाला, पण ठीक आहे. हा छोटासा व्हिडिओ होता. आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि चंद्रकोर तर बघा किती सुंदर आलेली आहे ना आज. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.